तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा देश पुन्हा ग्रेट करण्याच्या नादात एक खूप मोठा जुगार खेळलाय। त्यांचा देश कोरोनानंतर पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहे। समसमान कर आकारणीच्या धोरणानं जगातल्या बाजारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। मंदीच्या भीतीनं लाखो कोटी डॉलर्सचे मार्केट अगदी काही मिनिटात मातीमोल झाली। भारताच्या शेअर बाजारातही पडझड झाली, पण जगाच्या तुलनेत ही पडझड मर्यादित होती। भविष्यातही जग मंदीकडे झुकलं तरी भारतावर त्याचा परिणाम मर्यादितच राहील असं तज्ञांचं मत आहे। अमेरिकेचे बाजार 5% घसरले, इटलीचा बाजार 60% घसरला, स्पेनचा बाजार 6.3% घसरला, फ्रान्सचा बाजार 5.2%, जर्मनीचा 4.2% आणि यूकेचा बाजारही 4.2% घसरलाय। तुम्ही नाव घ्याल त्या देशाचे शेअर बाजार कोसळले आणि भारत त्याला कसा अपवाद ठरेल? भारताचा बाजारही शुक्रवारी 1.5% घसरला। संपूर्ण आठवड्यात भारतीय बाजार 2.65% घसरलाय। जगातल्या बाजारांच्या तुलनेत ही पडझड मर्यादितच म्हणावी लागेल। मॅनपॉवर आपल्याकडे आहे ना, जे टॅलेंट आपल्याकडे आहे ना, त्याला आपल्याला पर्याय नाहीये। आज भारतात ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्याकरता सर्व्हिसवरती जगाला आपल्यावरती डिपेंड राहायला लागणार आहे। आज अमेरिका जर हे सगळे टेरिफवरचे उद्योग केले ना, तरी दुसरे एकत्र देश सगळे या बाबतीत एकत्र येतील आणि एका दुसऱ्यामध्ये तो धंदा परत डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतील। करोनासारख्या सुद्धा कठीण काळामध्ये आपल्या देशाने ज्या पद्धतीने इकॉनॉमी मेंटेन केली, ज्या पद्धतीने आपण इन्फ्लेशन मेंटेन केलं, आज जगात ठराविक देश आहेत की या गोष्टी मेंटेन करू शकल्या आणि त्याच्यात आपण काही देशांमध्ये आपण येतो। आज फक्त इच्छा आहे की लोकांनी ती इच्छा धरून गुंतवणूक करण्याची, नवीन उद्योगधंदे आणण्याची आणि जी टेरिफवरची जी भीती आहे ना ती आता ऑटोमॅटिकली निघून जाईल। याचा तुम्हाला इम्पॅक्ट सांगतो, तुम्हाला 10 तारखेपर्यंत दिसेल फार फार तर 10 तारखेला आरबीआय पॉलिसी नक्की याच्यात काहीतरी सोल्युशन काढेल। त्याच्यानंतर आपल्या इकडे सगळ्यांचे रिझल्ट यायला सुरुवात होत आहे। रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला साधारण बॅलन्स शीटचा अंदाज येईल आणि म्हणतात तसं इथून जी नवीन ट्रेंड जी सुरू होईल ना ती वेगळी असेल। बाजारात ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफची कमी आणि जागतिक मंदीची जास्त भीती, पण भारताच्या बाबतीत ही सगळी गणितं जरा वेगळी आहेत। युरोप, चीन किंवा इतर आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था निर्यातक्षम आहे। भारताची अर्थव्यवस्था निर्यातक्षम नाही। भारतात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा भारतातच उपभोग घेण्याची क्षमता आहे। त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग असला तरी भारताची स्वतःच्या जीवावर आपली अर्थव्यवस्था टिकवण्याची ताकद आहे। म्हणूनच सध्याच्या वातावरणात मंदीचे वारे वेगाने वाहत असले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळणार नाही अशी सध्याची तरी स्थिती आहे। आपली इकॉनॉमी कन्झम्पशन इकॉनॉमी आहे, त्यामुळे आपल्याकडे मुळात आपला जो एक्सपोर्ट आहे तो एकूण जगाच्या अगदी नगण्य असंच म्हणायला पाहिजे, एवढा मोठा देश असला तरी सुद्धा। आणि त्या दृष्टीने आपल्याला अंतर्गत जी काही मागणी लागते त्या मागणीच्या दृष्टीने भारताला कुठेच काही धोका नाही आणि कन्झम्पशन स्टोरीज भारताला म्हणतात। मग अगदी एअरबस, बोईंग पासून सगळ्या कंपन्या इकडे ठाण मांडून बसलेल्या आपण बघितल्या वर्षानुवर्ष। त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तर अर्थात जागतिक घडामोडीचा कुठल्याही देशावरती परिणाम होतो आणि तो परिणाम आपण बघतोच आहे। पण अगदीच या दृष्टीने विचार केला तर कन्झम्पशन स्टोरी जेव्हा आपली इंटॅक्ट आहे आपण असं जेव्हा म्हणतो आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की ही जी अनिश्चितता आहे, जी अपेक्षा आहे की गेल्या या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ती निश्चितच दूर होईल। दुसरीकडे जागतिक मंदीच्या भीतीनं कच्च्या तेलाचे भाव कमालीचे कोसळले। अमेरिकेत मंदीचं सावट आल्यानं त्यांचा डॉलरही सध्या आहे तितकाच मजबूत राहील याची कोणतीही शाश्वती नाही आणि या दोन्ही गोष्टी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पथ्यावर पडण्याची शक्यता आहे। तर सगळ्याच देशांनी 2017च्या परिस्थितीत एक धडा घेतलाय, कारण 2017च्या नंतर जे काही चीनसाठी पर्याय असा काही जो होरा अमेरिकेने घेतला होता आणि त्याचं माहिती आहे की आपल्याला व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन झालं, पण सरतेशेवटी असं लक्षात आलं की चीन आणि व्हिएतनाममध्ये काही विशेषचा फरक नाही, एक चीनचा धाकटा भाऊच तो आहे। त्यामुळे जे डिपेंडन्स लागतं, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बघा एक ट्रस्ट फॅक्टर असतो आणि कोरोना नंतर जो ट्रस्ट फॅक्टर तो चीननी मोठ्या प्रमाणावर गमावला आणि त्याच दृष्टीने विचार केला तर मग अगदी आयटी सेक्टर असू दे, फार्मा सेक्टर असू दे, टेक्सटाईल असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं
तर आता चीन आणि व्हिएतनाम याच्याशिवाय काही पर्याय आता शोधायला सुरुवात होईल. आणि मला वाटतं त्या काळामध्ये जेवढा भारताला काही विशेष फायदा झाला नाही की चीनचा पर्याय म्हणून, मला वाटतं ही भारताला आता ही सुवर्ण संधी आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं भारताच्या उद्योजकांनी तयारी केली पाहिजे. जंगलात वणवा लागला तर सुक्यासोबत ओलंही जळतं. तशीच भारताची अर्थव्यवस्था जागतिकीकरणाच्या जात्यात असल्यानं थोडीशी भरडली जाईल. पण जातं फिरताना जसे धान्याचे अनेक दाणे भरडले न जाता सही सलामत सुटतात, अगदी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचं होण्याची शक्यता जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.